वसुबारस दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस, दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवा या दिवशी दारी लागतो आणि गायींची पूजा करून आम्ही काही कामानिमित्त बाहेर आलेलो आहे। तर कराड शहरामध्ये आम्ही आज आलेलो आहे। दिवाळीच्या तयारीबरोबरच आमची इतरही काही महत्त्वाची कामं राहिलेली होती, तीही या सुट्टीत पूर्ण करायची होती आणि ती कामांची जबाबदारी माझ्याकडे आलेली होती, कारण इंद्रनील झोपलेला होता आणि यांनी त्याला मांडीवर घेऊन बसलेले होते। काम तर पूर्ण झालेलं होतं वेळेत आणि तोपर्यंत इंद्रनीलची झोपही झालेली होती आणि झोप काढून हा आता आम्हाला दमवण्यासाठी फुल्ली चार्ज झालेला होता। तर इथून पुढे आकाशकंदील, वेगवेगळ्या आकारांच्या पंत्या, रांगोळ्या आणि या सगळ्यांनी मार्केट अगदी फुल्ल सज्ज झालेलं होतं दिवाळीच्या खरेदीसाठी। तर जिकडे तिकडे दिवाळीची लगबग, खरेदीची, माणसांची लगबग सुरू होती आणि आम्हीही आलेलो आहे सगळ्यात पहिल्यांदा इंद्रनीलसाठी ड्रेस घेण्यासाठी। तर कराड सिटी ही शॉपिंगसाठी खूप छान आहे, व्हरायटीज ऑफ कपडे मिळतात इकडे आणि रिजनेबल रेटमध्येही मिळतात। तर तुम्ही कधी कराडमध्ये शॉपिंग केली आहे का? तुमचा एक्सपिरियन्स काय आहे तोही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि इंद्रनील या पुतळ्यापासून आत यायला काही तयार नव्हता, तो त्या पुतळ्यालाच पकडून बसलेला होता। कसा बसा पकडून त्याला इथं टेबलवरती आणून ठेवलेला होता, पण सगळे कपडे दाखवेपर्यंत, त्याचा ड्रेस चूज करेपर्यंत त्यानं मात्र दुकानभर पळापळी केलेली होती। तर सगळ्यांमध्ये हे 3 ड्रेस मला खूप आवडलेले होते, त्यातमधला तरी एकच घेतलेला आहे आम्ही ड्रेस, हा मला जास्ती आवडलेला होता आणि या ड्रेसला खरं तर बॉल होता, त्यामुळे तो इंद्रनील त्या बॉलला काही सोडायला तयार नव्हता आणि हा असा दुकानभर कपडे बघेपर्यंत पळालेला होता। अर्ध लक्ष तुझ्या ड्रेसला ड्रेस दीदीचा इथं बघा। मोस्टली जर कपड्यांची खरेदी म्हटलं तर कराडमध्ये आम्हाला जवळ पडतं किंवा मग इस्लामपूरमध्ये। इस्लामपूर आणि कराड हे दोन्हीही ठिकाणं तशी शॉपिंगसाठी खूप छान आहेत, रिजनेबल रेट आहेत दोन्हीकडेही। पण यावेळी आम्ही अगदी कराडला आलोच होतो, तर इकडे साड्या खरेदी केलेल्या आहेत। इंद्रनील अगदी कम्फर्टेबल झालेला आहे आणि तो अगदी रिलॅक्स फील करतोय आणि आम्ही साडी बघेपर्यंत त्याला कसा बसवलेला होता शांत एका ठिकाणी। खूप कमी वेळात आम्ही साड्या सिलेक्ट केलेला होता आणि यापैकी साड्या सिलेक्ट करून आम्ही निघालेलो होतो। इंद्रनीलला मात्र हे दुकान आवडलेलं होतं, तो बाहेर यायला काही तयार नाही, तो आतच पळायला लागलेला होता। कसा बसा त्याला पकडून सारी शॉपिंग करून, बाकीचीही इतर राहिलेली शॉपिंग करून आम्ही आलेलो आहे। जाता जाता उसाचा रस करून गेलेला आहे, जो आमचा ऑल टाईम फेवरेट मेनू आहे। लक्ष्मी पूजेसाठी झाडूही खरेदी केलेला होता आणि जाता जाता थोडेफार शेव घेऊन जायचं होतं घरी, फराळाची तयारीही करायची होती। आणि शुभ दीपावली सर्वांना।